नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। उपसंपादक उमाताई बोचरे यांची रिपोर्ट। आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी नांदुरा तालुका खुमगाव बुर्टी येथे जल जीवन मिशनच्या कामातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आमरण उपोषण सुरू, दोषींवर कारवाईची मागणी। खुमगाव बुर्टी येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामात भ्रष्टाचार व आर्थिक गैरप्रकार झाल्याचा आरोप करत सुनील रामभाऊ महाले यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। या प्रकरणी महाले यांनी यापूर्वी संबंधित प्रशासनाकडे सविस्तर तक्रार अर्ज सादर करून योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली होती। मात्र तक्रार करूनही अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। जल जीवन मिशनच्या कामाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच कथित आर्थिक गैरप्रकाराची तपासणी करावी, अशी मागणी उपोषणकर्त्याने केली आहे। दरम्यान आजपासून आमरण उपोषण सुरू झाल्याने प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य ती चौकशी व कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे। या प्रकरणाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। नमस्कार काका, नमस्कार। तुमचं नाव पूर्ण? माझं नाव सुनील रामभाऊ महाले, राहणार खुमगाव। इथं उपोषणाला किती वाजता बसले तुम्ही? सकाळी 11 वाजता। आज अधिकारी वगैरे कोणी आले होते? अधिकारी आले होते इथं 5-6 लोक। काय सांगितलं? ते म्हणत की थोडंसं मागे घ्या काका, पण आम्ही सांगितलं की तुम्हाला पूर्ण आमची माणसं आल्याशिवाय आम्ही मागे घेणार नाही। तुमच्या कोणत्या मागण्या आहे? आमचं मागणं आहे की जल जीवन मिशन अंतर्गत झालेला भ्रष्टाचार व अर्धवट कामात काय हे पूर्ण करून आम्हाला पूर्ण माहिती देण्यात यावी। दादा तुमचं पूर्ण नाव सांगा। सोपान नरहरी मुंडे। कशाबद्दल बसले उपोषणाला? उपोषणाला हे सुनील भाऊ बसलेले आहे, आमचा त्यांना पाठिंबा आहे। पाठिंबा आहे। गाव कोणतं तुमचं? खुमगाव। सर्व राहणार खुमगाव बुर्टी? हा, सर्व राहणार खुमगाव। काय मुद्द्यावर बोलायचं आहे? आमच्या इथं समजा पूर्णहून पहिलेच पाण्याची व्यवस्था हे होती, आता हे नवीन योजना आहे तर त्याचीच अशी थातुरमातुर दुरुस्ती केली आहे आणि ते बुडीत क्षेत्रात येते। तर बुडीत क्षेत्रात तर काही निधी वापरता येत नाही मायामाते, हे म्हणतात 90% काम पूर्ण झालं। माझं नाव गजानन सातव, राहणार खुमगाव बुर्टी। मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे। आमच्या गावात 3 वर्ष झाले जल जीवन मिशन अंतर्गत पाईपलाईनचे काम चालू आहे। त्यांच्याकडून माहिती मागितली तर ते म्हणतात 90% काम पूर्ण झालेलं आहे कागदावर, पण प्रत्यक्षात पाहणी केली असता तर तसं काम आढळत नाही। आणखी ज्या विहिरून आम्हाला पाणी पुरवठा पाहिजे ती विहीर ऑलरेडी जा डुबीत आहे, म्हणजे डुबीत क्षेत्रात येते ती जिगाव धरणाची, तिथपर्यंत त्यांनी पाईपलाईन नेलेली आहे, त्याच्यात मोटर टाकलेली आहे म्हणतात, पण अजून आम्हाला दाखवली पण नाही की मोटर टाकली, तिथं मुरुम टाकला म्हणतात। गावकऱ्यांनी पाहणी वगैरे केली नाही का त्याची? नाही, स्थळ पाहणी केली नाही अजून। आणि गावात पण अधुरीच पाईपलाईन केलेली आहे आणि जुन्या पाईपलाईनवरच हे नवीन वॉल बसवले, जे नवीन पाईपलाईनवर पाहिजे। तुमच्या उपोषणाच्या मागण्या सांगा। मागण्या म्हणजे आमचं म्हणणं हेच आहे की आम्हाला पूर्ण काम करून द्या, गावात पाणी आणून द्या पूर्णाचं, जिथून आमचा सोर्स आहे पाण्याचा तो तिथून पाणी पाहिजे आम्हाला गावाला। तोपर्यंत आमरण उपोषण असं सुरू राहील? सुरू राहील।